नमस्कार मित्रांनो, आज न्यू श्रीराम मेडिकल दिवा या ठिकाणी आमचा विद्यार्थी अक्षय कोळेकर हा मसवड या भागातून आहे। तर धनगर कुटुंबामध्ये जन्माला येऊन आज आई वडील तिची शेती करतात आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा आमच्या विद्यार्थी अक्षय आहे। तर अक्षयनं गेली 5 वर्ष आज दुसऱ्याच्या मेडिकल मध्ये काम करून काम करून तो आज या दिवा या ठिकाणी त्याचं आज दुसऱ्या शाखेचं ओपनिंग तो करत आहे। आपल्याला हा विद्यार्थी बँगलोर मध्ये ऍडमिशन त्याचं दुसऱ्याच्या मार्फत केलं होतं, पण तो विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी त्याची बाकी विद्यार्थ्यांबरोबर भेट झाल्यानंतर तो आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि तिथून पुढे त्याला आपण स्टेप बाय स्टेप त्याच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं सहकार्य केलेलं आहे। आज त्यानं आवर्जून आपल्याला या ओपनिंग साठी बोलवलं। तर या विद्यार्थ्यानं आतापर्यंत शेतकरी कुटुंबातून ते एक उद्योजक आणि मुंबई सारख्या ठिकाणी येऊन स्वतःचा व्यवसाय उभा करणं आणि या मारवाडी जे आहेत या मेडिकल क्षेत्रात यांना टफ फाईट देऊन आज तो विद्यार्थी आपलं स्वतःचं इथं अस्तित्व तयार करतोय। आज हे खूप मोठं भाग्याचं काम आहे आणि मी बाकीच्या मित्रांना एकच सांगेल की ज्यांना असं वाटतंय की धंदा हा आपण करू शकत नाही आपली परिस्थिती नसल्यामुळे, तर धंद्यासाठी परिस्थिती लागत नाही, त्याला जिगर लागते आणि ती जिगर या माझ्या मित्रामध्ये आहे आणि ती जिगरीमध्ये तो आज या ठिकाणी त्यानं मेडिकल ओपनिंग केलेलं आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला मेडिकल व्यवसायामध्ये यायचं असेल तर असे अक्षय सारखे हजारो विद्यार्थी मी आज घडवत आहे। तर अक्षय हा विद्यार्थी आज एक उभा राहिलेला आहे। असे अनेक विद्यार्थ्यांचे मेडिकल आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ओपन होताना दिसतील। तर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल, तुमची आर्थिक परिस्थिती नसेल पण तुमचं 12वी सायन्स झालेलं आहे आणि तुम्हाला फार्मसी क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप या फार्मसी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायचं, कसं ते पूर्ण करायचं आणि पूर्ण झाल्यानंतरही आपला स्वतःचा व्यवसाय लोकांची नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय कसा करायचा या संदर्भात तुम्हाला गायडन्स हवा असेल तर मी आप्पासाहेब मिसाळ ऍडव्हान्स आणि इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर गेल्या 10 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना मी फार्मसी काउन्सिलिंगच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मी मेडिकल या क्षेत्रामध्ये आणत आहे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय पुढे कसा घेऊन जायचा त्यासाठी मदत करत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।